आमदार हसन मुश्रीफ यांच्या कारवाईनंतर काही कागलमधले नागरिक असतील, महिला असतील किंवा त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करणारे ही जी काही कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आता गैबी चौकच ना गैबी चौकामध्ये आता एकत्र आलेले आहेत. काही आपल्यासोबत इथं आता महिला आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. मावशी, वय किती? हॅलो, आजी, वय किती तुमचं? म्हणाल बाई माहिती माहित नाही. काय कशासाठी आलाय? साहेब आमचं खऱ्याचं गोर गरिबांचा विचार करायचं, आमासनी मदत करायचं. सोनपूर बाबा काय सांगता? साहेब आहेत ते आमचे भाऊ आहेत. आम्हानी सगळं कार्य सगळं आमच्यावर पूर्ण केलेलं आहे. त्यांच्यावर जर कोण हल्ला करत असेल तर आम्ही त्यासनी सोडणार नाही. त्यांचं खाल डोकसं वर पाय असं करणार. वर पाय पाय काय मावशी, या पुढे पुढे तुम्ही पेन्सिल्या त्यांनी केल्यात आणि जर चुकीचं त्यांच्यावर आरोप घालत असले तर आम्ही त्यांना सोडणार सुद्धा नाही. हॅलो, मुश्रीफ साहेब आमचे भाऊ आहेत आणि त्यांच्याबद्दल जर असं कुणी चुकीचा निर्णय जर घेत असेल त्यासनी आम्ही सोडणार नाही. खाली डोकं वर पाय. या भाजपचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मामा या की पुढे या की या. बोला मामा, मगाशी तुम्ही म्हणालात की काहीतरी ऑपरेशन करायचं आहे. काय विषय नेमका? अहो, पोटाचं ऑपरेशन करायचं आहे. ते माय बाबा आमचाच आहे तो. हातात शिजून ऑपरेशन करायला मुंबईला कोण घेऊन जाणार होतं? साहेब घेऊन जाणार होतो. कधी? आता या 2 दिवसात जाणार. आज येणार होती गाडी. तरी हे कारवाई दिसताना मी इथं. कुठली गाडी? त्या 4 चाकी गाडी येणार. बर, म्हणता मी थांबलो इथं. दिसायला म्हणता मी 6 ला इथं आलो. तर काही कारवाई दिसाली राहायला कुठं? कागल. एवढं काय असं रसायन मुश्रीफ साहेब आहे की एवढं प्रेम, एवढी सगळी माणसं जमा नेमकं कशाबद्दल? अहो, गोरगरिबीचा बापच आहे तो. गोरगरिबीचा बापच आहे तो. नेता म्हणजे आहे, सगळं ठीक आहे, बरोबर आहे. एकीकडे नेता म्हणून आपण त्याला मानतोय, पण एवढी सगळी माणसं प्रत्येक ह्याच्यातली आहेत कशासाठी? अहो, तो मायबापच आहे तो. बाई देणारा माणूस आहे. आमची निराधान तटली, ती निराधान चालू करतो. ऑपरेशन असलं तर मुंबईला नेतो. दवाखाना असलं तर इथं स्वतः माझ्या संकट आलता तो. पायाला माझ्या साप झाला, स्वतः आलता तो माझ्या संकट. एका सलाईन मला तयार केला त्यानं. कारवाई ही काहीतरी म्हणजे सरकारकडून कारवाई काहीतरी झालेली आहे. काय याचा निषेध करतोय म्हणतात लोक, काय म्हणाल? काय सांग? कारवाई काय सांगतं आम्हाला तर तेवढं काय गावणार. मग काय सांगाल? हे बघा, आणि गोरगरीब साहेबांचे नेते, सर्वसामान्य जनतेचे हे नेते आहेत आणि ते लाखो माणसाचे ऑपरेशन केलेले आहेत. आणि हे भाजप सरकारने जे ईडीच्या मार्फत त्यांनी चौकशी केलेले आहेत, हे कुठेतरी त्यांनी थांबलं पाहिजे. नाहीतर खाली डोकं वर पाय केल्याशिवाय राहणार नाही ही जनता. सर्वसामान्य जनता साहेबांचे लाखो हजारो करोडो जनता साहेबांच्या पाठीची आहे. या साहेबांनी ज्या ते कामं जे केल्यात गोरगरिबांची 5 वर्षे त्यांनी आमदार आणि मंत्रीपद त्यांनी भोगलेलं आहे. ह्या साहेबांचा उपकार ह्या जनता पटीची त्यांची आहे. पुणे जनता गैबी चौकामध्ये सर्व जनता जमलेला आहे. ह्या भाजप सरकारांचा निर्देश आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि खाली डोकं वर पाय जनता त्यांची केल्याशिवाय राहणार आहे. साहेब प्रामाणिकपणाने साहेब राबतोय. त्यांच्याकडे तुम्ही प्रत्येक टायमाला तुम्ही ईडी चौकशी करणार तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही. 3री 4थी साधारणतः ही ईडीची चौकशी आहे. ही लोक आहेत, ही साधी लोक आहेत आणि इथली कागलमधली ही लोक आहेत. या लोकांनी समजल्यावरती म्हणजे जसं जसं बातमी पसरत जाईल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, बातम्यांच्या माध्यमातून असेल, तर ही जशी बातमी समजेल तशी तशी त्यांच्यावरती प्रेम करणारी ही लोक एकत्र आलेली आहेत. मामा, काय सांगाल अजून? बोला पाय काढा. हा, काय सांगाल मामा? काय सांगाल, कशासाठी आला इकडे? इथं आलोय, साहेबांचं हे आपल्या कानावर आलंय, कळालंय. त्याबद्दल कळायला पेटायला आम्ही इथं हजर झालो. राहायला इथं कागलमध्येच आहे. मग इथं कळाल्यावर बघून जावं म्हणून आलो, तर इथं सगळं वेगळंच झालंय. वेगळं झाल्यावर गोरगरीब 2री 3री काहीतरी ही कारवाई आहे. 2री 3री कारवाई आहे. ते कळाल्यावर लोकांवर अन्याय होतो, अन्याय होऊ नये ते कळाल्यावर आपण इथं हजर झालोय. आणि साहेबांनी गोरगरिबांनी मदत केली. कुणाचं ऑपरेशन केले, कुणाचे काय केले, अशी मदत करून भरपूर सहकार्य केले. आणि साहेब जे करणाऱ्याचं आहे त्याचं आम्ही होणार नाही.
सरकारचं करायचं काय? वर पाय हा. मग त्याचं आयुष्य सळलं होणार नाही आणि ह्यो मुद्दामनं जाणं बुजून देऊ हे जे करायला लागल्यात हे मुद्दामनं चाललंय बरं काय ते करू नये काय आणि असा साहेब आम्हाला भेटणार नाही काय आणि असं जगात जरी गेला तर असा कोण मायबाप होणार नाही काय बरोबर आहे. दादा काय राहायला कुठे राहायला कागलमध्ये काय करताय मी संताजी घोरपडे सर्व्हिसला साहेबांच्या कारखान्यात आहे. काय साहेब आमच्यासाठी जीव की प्राण आहेत. बर साहेब आमच्यासाठी भरपूर केलेला आहे. साहेब ह्या महाराष्ट्राचाच विकास केलेला आहे. कागलचा सोडून महाराष्ट्राचाच विकास साहेबांनी केलेला आहे आणि हे ज्यांनी केलंय त्याचं हे सरळ होणार नाही. आणि एका टाइम ॲट अ टाइम धाड पडायची म्हणजे 4-5 जणांच्या घरावर हे काय बरोबर नाही. हे इथल्याच नेत्यांनी केलंय हे सगळ्यांना माहित आहे आणि हे केलंय ते कोणी माहित आहे आणि हे केलेल्यांनी 2024 ला मैदानात उतरायचं आणि साहेबांनी विचारायचं आणि मग त्यावेळी आमची ही गोरगरीब जनता ह्या महिला बायका ही बघून घेतील ते काय करायचं त्यांचं आणि आम्ही त्यांचं नाव घेणार नाही पण त्यांच्यावर आम्ही टीका करणार आणि ते हे बरोबर नाही हे आम्हाला माहित आहे आणि साहेबांनी काय काय केलंय हे पण आम्हाला सगळ्यांनी माहित आहे. साहेब हे तालुक्याचा विकास नव्ह महाराष्ट्राचा विकास केलेले साहेब आहेत. 2024च्या आमदारकीच्या निवडणुकीला काय आहे ते आम्ही बघू अशी यांची प्रतिक्रिया. या दादा या की काय सांगा. गोरगरिबांचे नेते हे हसन मुश्रीफ आहेत. कागल तालुक्याला त्यांची ओळख आहे की गोरगरिबांचा नेते हे हसन मुश्रीफ आहेत. ईडीची चौकशी किंवा सीबीआय लावून काही फरक पडणार नाही साहेबांच्यावर. ही गोरगरिबांची जनता ही साहेबांच्या मागे आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान साहेबांसाठी होणार नाही आणि ते आमच्यासाठी दैवत आहेत हसन मुश्रीफ. राहायला कुठे वंदूर वंदूर कागल जवळच आहे. हा. किती किलोमीटर आहे 10 किलोमीटर आहे. तिकडनं आलाय बर एवढं प्रेम साहेबांसाठी दैवत आहे आमचं ते. बर बर या की मामा नाव काय म्हणलं खाजा पटेल. हा? ख्वाजा पटेल. बर काय म्हणता एवढं कशी काय लोक एवढी सगळी जमल्या साहेबांची. हे बघा मी सांगतोय का हे बळण करायला लागल्यात. बर. त्यांच्या घराला का झापा घालत नाही काय म्हणला त्यासने का झापा घालत नाही येतच काय त्यात बर 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 काय संबंध त्यांचं ह्यांच्यावरच का दादा आहे का ते का का काय संबंध त्यांनी घाला की त्यांनी तुमच्या ह्याच्यावर बर. चालत नाही. हा चालतं की नाही मग एवढं समजत नाही भाजपच्या नेत्यांच्यावर का झालं नाही त्यांनी गटर केलं नाही त्या चंद्याच्या घरावर घाला की म्हणा. ते समजत नाही त्यासने संतप्त भावना आहेत संतप्त प्रतिक्रिया आहेत हा राग आहे लोकांच्या. कागलमध्ये आल्याशिवाय कागलच्या त्यांनी मातीला शिवून दाखवावं आम्ही त्यांना सोडणार नाही. हा राग व्यक्त होतोय. केव्हा केल्याशिवाय लावून देणार नाही ही आमची घालाव की ते का घालत नाही त्यांनी चोर नाही. हा कुठेतरी असलेलं हे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरचं हे प्रेम आहे. हा यांचा जो राग दिसतोय हा रागाच्या मागचं हे काहीतरी थोडंफार असलेलं प्रेम आहे आणि या प्रेमापोटी ह्या यांच्याकडून भावना आम्ही जीव पण देऊ इथं हे आंदोलन करू. एवढं समजत नाही कडक आंदोलन करू. भाजपच्या लोकांच्या घालाव की ते चालत नाही. बरोबर काय सांगाल दादा. धाड जी पडली आहे पूर्ण राजकीय द्वेषापोटी पडलेली आहे. कारण ज्या ज्या वेळी निवडणुका लागतील त्यावेळी मुश्रीफ साहेबांच्या घरावर धाड हे एक सूत्रच बनलेलं आहे. कारण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपला वाव नाही आज शिरायमध्ये वाव शिरायला खरी अडचण जी होती ती मुश्रीफ साहेबांची होत्या. मग ज्यावेळी मुश्रीफ साहेबांना आपण दाबू त्यावेळी भाजपला कोल्हापूर जिल्हा हस्तगत करायचा आहे आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. पण तो जोपर्यंत मुश्रीफ साहेब आहेत तोपर्यंत त्यांना मिळत नाही. त्यांना पक्कच समजून चुकलेला आहे. त्यासाठी तिने धाड सत्र आयोजित केलंय. हे सर्वांनी त्यांनी ठरवून प्लॅनिंग करून हे धाड सत्र केलेलं आहे. पण इथली सर्वसामान्य जी जनता आहे कागल तालुक्यातली असेल कोल्हापूर जिल्ह्यातील तेव्हांना पश्चिम महाराष्ट्रातील जनता ही मुश्रीफ साहेबांच्यावर प्रेम करणारी जनता आहे. ही जनता कशालाही बळी न पडता येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजा ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं साहेबांना आज जरी टाकलं आणि आतून जरी साहेबांनी फॉर्म भरला तरी या मतदारसंघातील जनता ही आत राहून बहुमतानं जवळजवळ 70-75 हजार मतानं मुश्रीफ साहेबांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.